24 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। केमिकल युक्त टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीचा प्रवाशांना इथे मनस्ताप झालेला आहे। पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर मोठे ट्रक उभे आहेत। अनेक ट्रक चालकांनी तर द्रुतगती मार्गावरच जेवणाची व्यवस्था केली आहे। अर्थात ही वाहतूक कोंडी फुटण्यासाठी जवळपास आणखी 4 तास लागतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। थेट आपण मुंबई एक्सप्रेसवेवर जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आता नेमकी काय परिस्थिती आहे? काही वेळापूर्वीच पोलिसांनी सांगितलं की टँकर जो पलटी झालेला आहे तो काढण्यासाठी अजून 4 तास लागतील। एकूणच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हणून 4 तास लागणार आहेत। निखिला, हायवे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी माहिती आता थोड्या वेळापूर्वी दिली त्यानुसार अजून 3 ते 4 तास हे सगळं सुरळीत होण्यासाठी लागू शकतं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कारण अजून सुद्धा पलटी झालेला टँकर आपण पाहतोय, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल आहे, गॅस आहे आणि ते दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करून जेव्हा तो पूर्णपणे रिकामी झालेला आहे असं जाणवेल त्यानंतर तो पुन्हा सरळ केला जाईल आणि इथून हलवला जाईल। तोपर्यंत ही लेन पूर्णपणे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही बंदच ठेवणार आहोत असं देखील पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला मुंबईहून पुण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरून दोन्ही प्रकारच्या वाहतूक सुरू आहेत। म्हणजे खरं तर मुंबईकडे येणाऱ्या गाड्या सुद्धा एका लेनमधून सोडल्या जात आहेत, तर दुसरे पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा 2 लेनमधून पुण्याच्या दिशेने सोडल्या गेलेल्या आहेत। आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही संत गतीने वाहतूक आम्ही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे असं देखील हायवे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र कालपासून हा टँकर ते पलटी झालेला होता आणि त्यामध्ये ज्वलनशील केमिकल जे होतं ते होतं आणि म्हणून या लेनची वाहतूक सुरू ठेवणं हे संयुक्त वाटत नाही अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो हायवे पोलिसांनी घेतलेला होता। आणि आता जोपर्यंत या टँकरमधलं केमिकल हे दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट केलं जात नाही तोपर्यंत हा टँकर हलवणं शक्य नाहीये असं देखील वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे, ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलेलं आहे। अग्निशमन दल असेल, NDRF असेल आणि इतरही सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, स्थानिक पोलीस आहेत ते देखील आता हायवेवरती उपस्थित आहेत आणि घटनास्थळी हा टँकर व्यवस्थितपणे व्हावा आणि रस्त्याची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। मात्र अजून सुद्धा हायवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 4 तासांचा अवधी लागू शकतो आणि त्यामुळे विनाकारण जर प्रवास करायचा असेल तर तो लोकांनी टाळावा किंवा रात्रीचा प्रवास टाळणे शक्य असेल तर तो सुद्धा टाळावा आणि उद्यापासून कदाचित ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, मध्यरात्रीपासून सुरळीत होईल असं वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे।